नमो नमः. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या हरिगौरी हब या चॅनलमध्ये. तर या चॅनलवर आपण संस्कृत इयत्ता 8वीचं संस्कृत शिकत आहोत. त्याच्यातीलच चित्रपद कोशः हे आपलं आज सुरू करायचं आहे. तर चित्रपद कोशः म्हणजे चित्रांचा संग्रह. तर या चित्रपद कोशामध्ये पहिले तुम्हाला दिलं आहे फलानी. फलानी म्हणजे फळे. हा चित्रपद कोश तुम्हाला परीक्षेमध्ये 2 किंवा 4 मार्कांना येतो. आणि हे तुम्हाला पाठांतर केलं तर भरपूर वाक्यरचनेमध्ये सुद्धा हे तुम्हाला कामी येऊ शकतात. ठीक आहे. सो आपण सुरुवात करूया. आम्रम. आम्रम म्हणजे आंबा. द्राक्षा म्हणजे द्राक्ष. कदली. कदली म्हणजे केळी. सेवम म्हणजे सफरचंद. कालिंगम. कालिंगम म्हणजे टरबूज. मधुकर्कटी. मधुकर्कटी म्हणजे पपई. नारंगम. नारंगम म्हणजे नारंगी, आपण तिलाच संत्री असं म्हणतो. पनसम. पनसम म्हणजे फणस. आणि दाडिमम. दाडिमम म्हणजे डाळी. ठीक आहे. तर हा जो चित्रपद कोश आहे हा तुम्हाला परीक्षेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे 2 किंवा 4 मार्क देतोच. पण कधी ज्या वेळेला तुम्ही याची काना, मात्रा आणि अनुस्वार, त्याचबरोबर विसर्ग आणि हे जे हलंत आहेत ते जर तुम्ही बरोबर देताल तरच त्यावेळेला तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळतील. ठीक आहे. तर तुम्हाला मी इथे 2 शब्द नवीन वापरले. तुम्हाला म्हणजे काना, मात्रा, वेलांटी हे पहिल्यापासूनच कळतं. पण हलंत आणि विसर्ग हे 2 शब्द मी सध्या नवीन वापरलेत. तर हलंत म्हणजे काय? तर आपण आता हे पाहूया. आम्रम शब्दामध्ये म लिहिलंय आणि त्या मचा असा पाय मोडलाय. ठीक आहे. तर ते जे असं केलंय ना, पाय मोडलाय त्या मचा, त्यालाच आपण हलंत असं म्हणतो. आणि विसर्ग म्हणजे काय? तर हा चित्रपद कोशः हा जो शब्द लिहिलाय त्यामध्ये ह्या शच्या नंतर जे 2 डॉट्स लावलेत त्याला आपण जे 2 डॉट्स इथे त्याला आपण विसर्ग असं म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला हे विसरायचं नाही आहे आणि नाही तिथे विसर्ग द्यायचे नाही आहेत. ओके. तर हे म्हणजे 1-2 आठवडे जरी तुम्ही याला चांगल्या प्रकारे वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल, लक्षात राहून जाईल की कसं लिहायचं आहे. ठीक आहे. मी परत एकदा वाचून दाखवते, लक्ष द्या. आम्रम. आम्रम. ठीक आहे. द्राक्षा. द्राक्षा म्हणजे द्राक्ष. आम्रम द्राक्षा. आता काही मुलं इथे विनाकारणच विसर्ग देतात, तो आपण अजिबात द्यायचा नाहीये. द्राक्षा म्हणजे द्राक्ष. कदली. लीला दुसरी वेलांटी आहे. सेवम म्हणजे सफरचंद. आता इथे ही हलंतमय. कालिंगम. आता हे जे तुम्ही जे याला पाहतायत हे ड नाहीये तर हे अंग आहे. हे आपण मराठीमध्ये आपल्या मराठी भाषेमध्येही वापरतो. तर हे कालिंगम हे पहिले असं डमरूसारखं काढलंय, त्याला पुढे डॉट दिलाय आणि खाली ग जोडलंय. तर हे असंच लिहायचं. हे आपण म्हणजे हे जे छोट्या छोट्या गोष्टी या तुमचे मार्क्स कट करू शकतात. सो कालिंगम. कालिंगम. लला पहिली वेलांटी. मधुकर्कटी. पपई. नारंगम. आता इथे ही कालिंगम आणि नारंगम याचा जो अंग आहे तो एकदम सेम आहे. म्हणजे पहिले तिथे असं ड सारखं काढलंय, डॉट दिलाय आणि खाली ग जोडलंय. ओके. सो ते आपल्याला विसरायचं नाही. पनसम आणि दाडिमम. डला पहिली वेलांटी. ठीक आहे. तर पुढे तुम्हाला दिले पक्षिणः. पक्षिणः म्हणजे पक्षी दिले त्याच्यामध्ये. काकः. काकः म्हणजे कावळा. चटका चिमणी. शुकः पोपट. कपोतः कबूतर. मयूरः मोर. बकः बगळा. सारिका साळुंकी. श्येनः ससाना आणि हंसः म्हणजे राजहंस. ठीक आहे. तर इथे ह्या ज्या दिलंय तर इथे तुम्हाला एक छोटासा फरक लक्षात आला असेल की कुठे विसर्ग द्यायचा आहे. आता जसे हे पुल्लिंगी शब्द आहेत की काकः म्हणजे कावळा. कावळा कसा आहे? पुल्लिंगी. तर चिमणी स्त्रीलिंगी आहे. तर स्त्रीलिंगीला इथे आपण 2 टिंबच म्हणजे विसर्ग दिलेले नाही आहेत, ते 2 डॉट्स दिलेले नाही आहेत. मग चिमणी स्त्रीलिंगी आहे तर आपण तिला डॉट्स दिलेले नाही आहेत, विसर्ग दिलेला नाही. शुकः पोपट हा पुल्लिंगी आहे म्हणून इथे त्याला विसर्ग लावलेत. कपोतः हाही पुल्लिंगी आहे. मयूरः मोर हाही पुल्लिंगी आहे. बकः म्हणजे बगळा हाही पुल्लिंगी आहे. अजून सारिका. आता सारिका म्हणजे साळुंकी. आता ही स्त्रीलिंगी आहे
सो तिलाही विसर्ग नाही लावलेत. शेणः, शेणः ससा, ससाणा सॉरी, शेणः म्हणजे ससाणा. तर हा पुल्लिंगी आहे त्यामुळे त्यालाही ते 2 डॉट्स दिलेत म्हणजेच विसर्ग दिलेत. आणि हंसः हाही पुल्लिंगी आहे म्हणजे राजहंसी पुल्लिंगी आहे म्हणून त्याला 2 डॉट्स दिलेत. सो नेक्स्ट तुम्हाला दिलेत वन्य पशवः. वन्य पशवः म्हणजे जंगली प्राणी, वाईल्ड ॲनिमल्स. सो त्या वाईल्ड ॲनिमल्समध्ये पहिले दिले सिंहः. सिंहः म्हणजे सिंह. भल्लुकः, भल्लुकः म्हणजे अस्वल किंवा भालू. शशः, शशः म्हणजे ससा. आता हे बघा इथे शेणः म्हणजे ससाना आणि शशः म्हणजे ससा. सो हे 2 डिफरन्स आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. गजः, गजः म्हणजे हत्ती. वृकः, वृकः म्हणजे लांडगा. व्याघ्रः, व्याघ्र म्हणजे वाघ. ठीक आहे. सो हे झाले तुमचे वन्य पशवः म्हणजेच जंगली प्राणी. तर हे एकदम सोपं आहे. वन्य पशवमधल्या सगळ्याच प्राण्यांच्या नावाला विसर्ग लावलेले आहेत म्हणजे तुम्हाला हे अगदी सोपं लक्षात ठेवायला. ठीक आहे. सो नेक्स्ट तुम्हाला दिलाय मम लेखन वस्तूनी म्हणजे माझ्या लेखनाच्या उपयोगी येणाऱ्या वस्तू. तर त्याच्यामध्ये काय काय दिलंय तर पहिले दिलंय मापिका. मापिका म्हणजे आपली मोजपट्टी म्हणतो आपण तिला. आता हे बघा पला पहिली वेलांटी आहे हे विसरायचं नाही आहे. पुन्हा पुरणी म्हणजे रिफिल की जी आपल्याला संपली की पुन्हा पुन्हा पेनमध्ये यूज करता येते म्हणजे ते थोडीशी हिंट मिळते तुम्हाला. ओके. सो लेखन पुस्तिका, लेखन पुस्तिका, लेखन पुस्तिका म्हणजे वही. मार्जकः, मार्जकः म्हणजे खोडरबर आपलं इरेझर. लेखनी, लेखनी म्हणजे पेन पेन्सिल ज्याने आपण लिहितो. ठीक आहे. स्यूतः, स्यूतः म्हणजे दप्तर. सो मम लेखन वस्तूनी हे थोडे थोडे शब्द जे आहेत ते थोडे थोडे हार्ड आहेत. सो तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागतील. ओके. तर पुढे तुम्हाला दिलंय कक्षा वस्तूनी म्हणजे आपल्या वर्गामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात. तर पहिले दिलंय व्यजनम. व्यजनम म्हणजे पंखा, फॅन. वातायनम, वातायनम म्हणजे खिडकी, विंडो. फलकम, फलकम म्हणजे फळा. आसंदः, आसंदः म्हणजे खुर्ची. उत्पीठिका, उत्पीठिका म्हणजे टेबल. सुधाखंडः, सुधाखंडः म्हणजे खडू. ठीक आहे. सो व्यजनम म्हणजेच पंखा, फॅन. वातायनम म्हणजे खिडकी. फलकम म्हणजे फळा. आसंदः म्हणजे खुर्ची. उत्पीठिका म्हणजे टेबल आणि सुधाखंडः म्हणजे खडू. तर सुधाखंडः इथे विसर्ग आहे. उत्पीठिका इथे विसर्ग नाही आहे टेबलला. आसंदः, आसंदः म्हणजे खुर्ची इथेही विसर्ग आहे. ठीक आहे. फलकम, फलकम इथे तुमचं हलंत आहे. वातायनम आणि व्यजनममध्ये सुद्धा हलंत आहे. ओके. आता नेक्स्ट तुम्हाला दिलंय पुष्पाणी. पुष्पाणीमध्ये तुम्हाला फुले दिली आहेत तर फुलांची नावं दिली आहेत आणि त्यांची चित्र दिली आहेत. ओके. सो कमलम, कमलम म्हणजे कमळ. पाटलम, पाटलम म्हणजे गुलाब. जपाकुसुमम, जपाकुसुमम म्हणजे जास्वंद. सूर्यपुष्पम, सूर्यपुष्पम म्हणजे सूर्यफूल. सेवंतिका म्हणजे शेवंती आणि चंपकम, चंपकम म्हणजे चाफा. तर फुलांमध्ये अगदी सोपं आहे. फक्त सेवंतिका हे जे हे थोडं वेगळं आहे. बाकी सगळ्यांच्या शेवटी कमलम म्हणजे शेवटी म आणि हलंत आहेच फक्त सेवंतिका सोडलं तर. ओके. सो नेक्स्ट तुम्हाला दिलंय ग्राम्य पशवः. ग्राम्य पशवः म्हणजे गावाकडे पाळले जाणे किंवा आपण त्याला पाळीव प्राणी सुद्धा म्हणू शकतो की आपण जे पाळू शकतो गावात राहू शकतात. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली प्राणी कसे जंगलात राहतात. ठीक आहे. सो ग्राम्य पशवः. धेनुः, धेनुः म्हणजे गाय. महिषी, महिषी म्हणजे म्हैस. अजा, अजा म्हणजे बकरी. मेषः, मेषः म्हणजे एडका. गर्दभः, गर्दभः म्हणजे गाढव. शुनकः, शुनकः म्हणजे कुत्रा. अश्वः, अश्वः म्हणजे घोडा आणि उष्ट्रः, उष्ट्रः म्हणजे उंट.
मार्जारह, मार्जारह म्हणजे मांजर. आता मुलं एका ठिकाणी खूप जास्त कन्फ्यूज होतात की मार्जारह म्हणजे मांजर आणि इथे तुम्हाला वर दिलंय बघा मार्जकह, मार्जकर म्हणजे खोडरबर. सो हा गॅप तुमच्या लक्षात असलाच पाहिजे की मार्जारह म्हणजे मांजर आणि मार्जकह म्हणजे खोडरबर. ठीक आहे. सो एवढं विसरून चालणार नाही आहे. आणि धेनुहू, आता इथे बघा तुम्हाला विसर्ग इथेही दिलाय, इथेही दिलाय, मार्जारहमध्ये दिलाय, शुनकहमध्ये दिलाय, अजून मेषहमध्ये दिलाय आणि अश्वह, उष्ट्रह म्हणजे महिषी, म्हैस आणि बकरी सोडली तर बाकी सगळीकडे तुम्हाला विसर्ग दिलेला दिसेल. ओके. सो